नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत एक नवीन व्हिडिओमध्ये. आपली रिव्ह्यू सिरीजमध्ये एक नवीन बाईक आणलेली आहे तुमच्यासाठी आम्ही. जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं NS 400G आणलेली होती, तशीच आपण एक नवीन बाईक आणलेली आहे. ॲडव्हेंचर बाईक आहे, तुम्ही सर्वांना माहिती असेल. अंडररेटेड सांगू शकतो ती बाईकला आपण. तर खूप जुनी बाईक आहे आणि खूप जुनी कंपनी ऑन करते तिला. तुम्हाला इंट्रोड्यूस करतो मी, जावा SD ॲडव्हेंचर. आता हिच्या पॉवर फिगरची गोष्ट करू आपण. हिचा मॅक्स पॉवर आहे ते 29.6 PS पॉवर आहे आणि टॉर्क आहे ते 29.8 न्यूटन मीटर टॉर्क आहे. तो काय दोघांचा सेम आहे. 6,500 RPMवरती क्लिक होतो. सिंगल सिलेंडर लिक्विड कूल इंजिन आहेत. आपल्याला काय याच्यामध्ये 334 CCची बाईक आपल्याला भेटते. ही हिमालयनच्या कंपॅरिझनमध्ये थोडं कमी आहे, बट कुठे फील होत नाही तुम्हाला हिच्याबद्दल. आता आपण हिचे सीट हाईटचं बोलून घेऊ बरं. 815 mm हिचं सीट हाईट भेटतो आपला. सॅटर हाईट म्हणजे माझी हाईट आहे ते 5.5 आहे. माझे पाय टोपर्यंत टिकतात. आणि व्हील बेस आपल्याला भेटतो की हिचा 1445 mm व्हील बेस भेटतो. आणि हिचा वेट आहे की 187 kgचा आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा थोडं ट्रॅफिकमध्ये शॅडल करणार ना, तेव्हा थोडा जास्ती प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. तसं नॉर्मल हाईट आहे, काही एवढं जास्ती नाही. आणि वेट पण नॉर्मल आहे की तुम्ही कोणी पण तिला असं झेपू शकतो. आपण बोलता नाही का, झेपू शकतो असं, म्हणून काही एवढा प्रॉब्लेम इश्यू येणार नाही तुम्हाला. आणि हिचं आपलं जो टँक कॅपॅसिटी आहे ती 15 लिटरची आहे. म्हणजे तुम्हाला लाँग राईडला बी काही जास्ती प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच्यामध्ये सेफ्टीचं विचारणार तुम्ही, सेफ्टीमध्ये काय काय ड्युअल चॅनल ABS तुम्हाला दोघी साईड ड्युअल चॅनल ABS भेटतात. आणि सिंगल डिस्क भेटते दोघी साईडला. आणि ब्रेक आहे ते बी टॉप नॉच आहे, जास्ती इश्यू येत नाही तुम्हाला त्याच्यासोबत. मी सुद्धा राईड केलेली, त्यामुळे जर त्याच्यानंतर माझं फर्स्ट इम्प्रेशन तुम्हाला सांगून दाखवतो मी. आता आपण सस्पेन्शनबद्दल बोलूया. पुढचं सस्पेन्शन आहे की टेलिस्कोपिक आहे. तुम्हाला मोस्ट ऑफ ॲडव्हेंचर बाईकमध्ये टेलिस्कोपिकच भेटतील. आणि पुढचा जो टायर सेक्शन आहे 90/21चा भेटतो. आता आपण मागच्या टायरबद्दल बोलूयात. मागचा टायर तुम्हाला 130/80 17 इंच ऑलवेसोबत भेटतो. आणि एक स्पॉक्स व्हील्स असल्यामुळे तुम्हाला इथे सुद्धा ट्यूब भेटतात. आता काय करणार, आफ्टर मार्केट तुम्ही करू शकतात, त्याचं काही टेन्शन नाही. तुम्हाला खूप शॉप भेटून जातील, तिथे तुम्हाला ट्यूबलेस टायर करून देतील. सांगायचं नसतं पण मी सांगतोय भाई, म्हणून लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर दबा के कर देना का. आपण आता याच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरबद्दल बोलून घ्या. आता तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट TFT भेटते इथे. ते तुम्हाला रायडिंग मोड 3 भेटून जातात, रेन मोड आणि अर्बन असं काही ऑब्व्हियसली असेल ते. आणि तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी भेटून जातं. याच्यामध्ये गेट प्रोजेक्शन इंडिकेटर भेटून जातं आणि किलोमीटर्सचं भेटून जातं, टॅकोमीटर, ओडोमीटर आणि साईड स्टँड कट ऑफ. आणि वरतून तुम्हाला तर सर्व इतकी युजफुल इन्फॉर्मेशन आहे, ऑब्व्हियसली ते सर्व काय भेटून जाते इथे. आणि जो मीटर आहे तो ॲडजस्टेबल आहे. आता खाली केलेला आहे, एकदम खाली, हा बघा खाली केलेला आहे. आणि तुमच्या हाईटनुसार किंवा तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता याला. आता सध्या तर आम्ही वरती केलेला आहे बिकॉज हा पॉईंट ऑफ व्ह्यू बेस्ट वाटतो आहे त्यामुळे. आता आपण लाईटिंगबद्दल बोलून घेऊया. तुम्हाला पुढे LED लाईट भेटतो, LED इंडिकेटर्स भेटतात, रियर LED टेल लाईट भेटतो तुम्हाला. हा बघा LED टेल लाईट आहे, चालू आहे ऑब्व्हियसली, बघून घ्या. आणि LED इंडिकेटर्स भेटतात. पर्सनली जे बाईकचे ओनर आहेत त्यांना पर्सनली ते इंडिकेटर आवडलेले नाही आहेत, पण आम्हाला तसं आवडतं. चांगला लुक, क्लासिक लुक भेटतो ऑब्व्हियसली, भारी वाटतो आहे. आणि वरतून तुम्ही टॉप रॅकसुद्धा लावू शकता अटॅचेबल इथे. आणि आता बाईकसोबत काय काय ॲसेसरीज येतात तुम्हाला ते त्याच्याबद्दल बोलून घेऊयात. बस तुम्हाला हा जो USB चार्जिंग पोर्ट आहे, हा बघा जोडे सर, हा जो USB चार्जिंग पोर्ट आहे तो फक्त सोबत भेटतो तुम्हाला, बाकी काहीच भेटत नाही. हे ॲसेसरीज आहे, हे सुद्धा तुम्हाला तर शोरूममध्ये घेऊ शकता या तुम्ही आफ्टर मार्केट घेऊ शकता ऑब्व्हियसली. आणि नंतर मग ॲसेसरीज तुम्ही गुगलवरती जाऊन चेकआउट करू शकतात काय काय भेटतं याच्यामध्ये. मेन स्टँड असतं ऑब्व्हियसली, क्रॅश गार्ड भेटतात, जावाचेच ऑफिशियली. बस हा व्हिडिओ इथेपर्यंतच होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर नक्की करून द्या. आणि फीडबॅक द्या तुमच्या कमेंटमध्ये. आणि बाईकचे जे ऑनर आहेत त्यांना आम्ही थँक्यू सांगू इच्छितो की त्यांनी त्यांची बाईक आम्हाला दिली रिव्ह्यू करण्यासाठी. थँक्यू सर, थैंक यू सो मच. एंड माँ बाप को प्यार करतो, माँ बाप को प्यार करो बस. और जे बाईकचे ओनर त्यांना मी टॅग करून दिले ते टॅग करून देईल. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. फक्त याच्यामध्ये व्हायब्रेशन्स आहेत ना, ते भाई व्हायब्रेशन्स गायब आहे डायरेक्ट. हिमालयनला व्हायब्रेशन्स फील होतात, लिटरली फील्स होतात. मी चालवलेली आहे अक्षराची म्हणून सांगतोय, व्हायब्रेशन्स फील्स होतात. हिला व्हायब्रेशन नाही आहे बिलकुल. टँकला मी टक केलेलं आहे, टँकला सुद्धा व्हायब्रेशन नाही. वाह, बढिया गाडी बनवली SDनी. बस मला आता
आता थोडं मीला हिला फर्स्ट टाइम चालवतोय बाईक, याच्या पहिलं कधी चालवलं नाही मीला. ओ स्मूथ है यार, इट्स फील स्मूथ यार. वाह वाह वाह, बढ़िया 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 गाडी बनवली एकदम. हो हो भाई, वाव बटन भी भारी, एकदम प्रीमियम फील येतात यार. आईच्या गावात गतिरोधक फील झाला नाही. वाव वाव, अरे क्लच इतका सॉफ्ट, ब्रेक भी एकदम परफेक्ट लागतोय आणि फूट पोझिशन एक्झॅक्ट असं एकदम कम्फर्टेबल प्लेसवरती यार मी. आणि कुशनिंग भी बढिया आहे. वाव बढिया बढिया गाडी बाप. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्ही तुमच्या आईवरती खरंच प्रेम करत असाल तर या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा. चला चला भेटूया. Feel like a rocket, the